नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. सुपरफास्ट 50च्या माध्यमातून जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज नांदेडमध्ये सभा. प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारार्थ नरसीमध्ये सभेचं आयोजन. महायुतीचे नेते उपस्थित राहणार. दुपारी 4 वाजता सभा होणार. शरद पवारांची आज पुण्यात महत्त्वाची पत्रकार परिषद. एका मोठ्या नेत्याचा पवार गटात पक्षप्रवेश होण्याची शक्यता. दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचा मेळावा होणार. बारामती मतदारसंघातील सासवडमध्ये आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जनसंवाद सभा. विजय शिवतारेंकडून सभास्थळाची पाहणी. आज संध्याकाळी 5 वाजता पालखी मैदानावर सभेचं आयोजन. बीडमध्ये आज महायुतीची बैठक. पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन. राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना मनसे नेते आणि प्रवक्ते प्रत्युत्तर देणार. मनसेची शनिवारी सकाळी 10 वाजता MIG क्लब येथे बैठक होणार. मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसंदर्भात चर्चेची शक्यता. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मांची आज पत्रकार परिषद. पुण्यात सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार. लोकसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात चर्चेची शक्यता. कल्याण लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकरांचा प्रचार सुरू. मशाल संसदेत जाणार. कल्याण लोकसभेत महाविकास आघाडीचा उमेदवाराचा दावा. भंडाऱ्यात नाना पटोलेंच्या गाडीला धडक देणारा पोलिसांच्या ताब्यात. आयशर वाहनाचा चालक भंडाऱ्यातील कारधाल पोलिसांच्या ताब्यात. नागपुरातील कन्हान परिसरात आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीला भीषण अपघात. अपघातात स्वीय सहाय्यकासह 2 जण जखमी. अपघातावेळी आशिष जयस्वाल गाडीत नव्हते. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब. सोमवारी सर्व याचिकाकर्त्यांना आपले युक्तिवाद संपवण्याचे कोर्टाकडून निर्देश. मंगळवारी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता युक्तिवाद करणार. समीर वानखेडेंविरोधात आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने प्राथमिक चौकशी आवश्यक. 8 वेळा समन्स तरी वानखेडे चौकशीला गैरहजर. ACBचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र. सोलापुरातील टेंभुर्णीत चंद्रकांत पाटलांच्या भाषणादरम्यान गोंधळ. चंद्रकांत पाटलांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न. बहुजन विकास आघाडी पालघर लोकसभा सोबळावर लढणार. येत्या 8 दिवसात उमेदवार निश्चित करणार. आमदार हितेंद्र ठाकूरांची मोठी घोषणा. पाठिंबा देताच महायुतीच्या सभा बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो झळकला. वाशिमच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्याच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो. निवडणुकीच्या कामात सहकार्य न केल्यास शिक्षकांवर कारवाई. उच्च न्यायालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा. पुण्याच्या भोरमध्ये स्वामी समर्थ मठाला सुनेत्रा पवारांची भेट. सुनेत्रा पवारांनी स्वतः महाप्रसादाचं वाटप करत नागरिकांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. जळगाव आणि रावेर मतदारसंघातील रणनीतीबाबत चर्चा. विदर्भात आणखी 2 दिवस गारपीट. खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण 22 जिल्ह्यात शनिवारपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा. नाशिकमध्ये मागील 12 दिवसांपासून कांदा लिलाव बंद. तोडगा म्हणून शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा पर्यायी बाजार सुरू. मात्र कमी दरामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सरासरी 400 रुपयांचं नुकसान. धुळ्याच्या शिंदखेड तालुक्यातील कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या मालकीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल. माजी मंत्री हेमंत देशमुखांसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल. पुणे शहरात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ. ऑनलाईन फसवणूक करत दिवसभरात 1 कोटींचा गंडा. पुणे पोलिसांचे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. सांगलीत गणपती मंदिरासमोर अज्ञातांनी युवकाचा खून केल्याची घटना. सांगली शहर पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. मुंबईत DB मार्ग पोलिसांच्या कारवाईत सराईत मोबाईल चोर अटकेत. चोरट्याकडून 2 महागडे मोबाईल हस्तगत. खांदेश्वर पोलिसांच्या प्रयत्नानं दुचाकी चोरणारी टोळी गजाआड. चोरट्यांकडून 11 दुचाकी हस्तगत. जळगावातील रामानंद नगर पोलिसांकडून 2 दुचाकी चोरट्यांना अटक. आरोपींकडून 10 दुचाकी हस्तगत. बीडच्या परळीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी. नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा.
लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील अवकाळी पावसाची हजेरी 10 एकरावरील आंबा पिकांना अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्याचं मोठं नुकसान। जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं नुकसान। एकनाथ खडसेंकडून पाहणी, नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देण्यासाठी मागणी करणार खडसेंचं आश्वासन। बुलढाण्यात वादळी वाऱ्यामुळे 2 एकरमधील मका जमीनदोस्त, पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वर्ध्याचे महायुतीचे लोकसभा उमेदवार रामदास तडस शेतकऱ्यांच्या बांधावर, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची तडस यांच्याकडून पाहणी। नंदुरबारच्या शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची गैरसोय, शेतकऱ्यांना बसण्याची आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सुविधा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबार जिल्ह्यात टोमॅटोच्या लागवडीला सुरुवात, टोमॅटोच्या दरात वाढ होण्याच्या आशेनं शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल। धुळ्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षण शिबिराला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस, 400हून अधिक कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस। नंदुरबारच्या शेवाळी नेत्रंग राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण, महामार्गाच्या कामासाठी हजारोच्या संख्येने झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमींकडून वृक्ष लागवड करण्याची मागणी। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 8 कोटी 15 लाखांचा निधी मंजूर, दर्जेदार सुविधामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा पोलीस प्रशासन सज्ज, शहरातून रूट मार्च, 4 अधिकारी, 34 पोलीस अंमलदार आणि आरसीपीच्या पथकाचा सहभाग। नाफेड आणि एनसीसीएफ 5 लाख टन कांदा खरेदी करणार, शेतकऱ्यांच्या पूर्व नोंदणीनंतर खरेदीला सुरुवात होणार। वाशिममध्ये घरगुती सिलेंडरच्या स्फोटामुळे शेतकऱ्याच्या घराला भीषण आग, रिसोडच्या रायतळ गावातील घटना, जीवितहानी नाही, संसार उपयोगी वस्तूंसह शेतमाल जळून खाक, शेतकऱ्याचं लाखोचं नुकसान। तिसऱ्या मुंबईला उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील 124 गावांचा विरोध, 16,843 ग्रामस्थांकडून विरोध दर्शवत कोकण भवनात हरकती दाखल। म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच, दंडात्मक तरतुदीत 75% 50%। म्हाडा संक्रमण शिबिरासाठी गाळ्यांची चणचण, मुंबईतील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पासाठी जेमतेम 500 गाळे उपलब्ध। मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सल्लागाराची नियुक्ती, राज्य सरकारकडून कामाठीपुराच्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळावर। सणांदरम्यान झाडांवर लाइटिंग गरजेची आहे का, उच्च न्यायालयाचा सवाल, राज्य सरकारसह पालिकेला उत्तर देण्याचे निर्देश। पुण्यात कार्यालयीन जागांच्या मागणीत 43% वाढ, पहिल्या तिमाहीत 1,62,00,000 चौरस फुटांचे व्यवहार, देशात बंगळुरू आघाडीवर। पुण्यात नालेसफाईसाठी 10 मे पर्यंत मुदत, महापालिका आयुक्तांचा आदेश, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नालेसफाईला सुरुवात। धाराशिवच्या संभाजीनगर भागात स्वामी समर्थांच्या जयंतीनिमित्त वाजत गाजत दिंडीचं आयोजन, तर मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाकडून खेळाडूंसाठी सुसज्ज क्रीडा मैदान तयार, जिल्ह्यातील खेळाडूंना फायदा होणार। जळगावच्या मळनेरमधील साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मतदानाबद्दल जागृती, मतदानाचा हक्क बजावण्याचं विद्यार्थ्यांचं नागरिकांना आवाहन।